गैरप्रकार करून गुण तथ्य नाही आहे, कारण आमची जी सिस्टीम आहे ती ही CBT सिस्टीम आहे। याच्यामध्ये एक्झामिनेशनमध्ये जो आपण पेपर जो बघतो तो डायरेक्ट त्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होतो। तो सुद्धा दोन्ही शेजारचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जम्बलिंग केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ही CBT सिस्टीम असल्यामुळे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरप्रकार न होता विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारेच त्यांना मार्क दिलेले आहेत। याच्याशिवाय याच्या पुढे जाऊन मी अजून सांगू शकतो की ज्यावेळेला हा एक्झामिनेशन दिली जाते, एक्झामिनेशन दिल्यानंतर जो पेपर असतो तो पेपर सुद्धा नंतर आपण विद्यार्थ्याला दाखवतो, आन्सर की रिलीज करतो, त्याप्रमाणे तो काही ऑब्जेक्शन्स रेज करतो, प्रश्नाबद्दल त्याचे काही ऑब्जेक्शन्स असतील, जर ते ऑब्जेक्शन्स बरोबर असतील तर ते आम्ही ऑब्जेक्शन्स त्याला देतो, त्याचे ॲक्सेप्ट करतो, त्याचा एखादा आन्सर कीमध्ये चेंज करतो किंवा मार्क वाढवून मिळतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली ही परीक्षा देतो। म्हणजे पहिली गोष्ट CBTमध्ये एक्झामिनेशन आपली CBT सिस्टीम आहे, परिपूर्ण आणि बंदिस्त सिस्टीम आहे। त्याच्यानंतर आपण परीक्षेचं म्हणजे रिझल्ट देण्याच्या आधीसुद्धा आपण त्यांना ही सगळ्या सुविधा करून दिलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना आपण त्याच्यानंतर सुद्धा जर काही विद्यार्थ्यांना शंका असेल, कारण आम्ही त्यांना 3 दिवस दिलेले असतात, त्यासुद्धा काय बरेच विद्यार्थी त्या 3 दिवसामध्ये ते बघण्याची पण काही घेत नाहीत, काळजी घेत नाहीत। ते विद्यार्थी नंतर CET कक्षामध्ये येतात तेव्हा आम्ही त्यांचा पेपर त्यांना पुन्हा दाखवतो आणि ते आजपर्यंत आमच्याकडे असे की हे नाही आहे की तो आपल्या परीक्षेबद्दल किंवा आपण दिलेल्या परफॉर्मन्सबद्दल त्याला काही शंका आहे म्हणून त्यांनी काही आपल्या म्हणजे शंका आहे आणि त्याचं त्यांनी निराकरण झालं नाही असं आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे त्यांचे पेपर त्यांना पुन्हा दाखवून त्यांचं निराकरण करून पाठवले। सर मात्र पक्षांकडून देखील नाही, खरं आरोपाचा काही नगरसेवकांच्या मुलांना जास्त मार्क्स मिळाले गेलेत असं त्यांचा एक आरोप आहे, थेट अशा पद्धतीने सांगितलं जात आहे। आता हे नगरसेवक कोण आहेत त्याची मला कल्पना नाही आहे। नगरसेवकांच्याबद्दल आपण जर काही स्पेसिफिक, कारण आमच्याकडे जो डेटा आहे तो डेटा आम्ही त्यांचे म्हणजे बेसिकली बाकीचं आम्ही काही बघत नाही, आमच्यासाठी विद्यार्थी हा जो समोर येतो तोच विद्यार्थी आहे, परंतु असे कोणी नगरसेवक किंवा ह्या भूमिकेतून म्हणजे त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकणार नाही, कारण असे कोण विद्यार्थी असतील असं जर काही सिलेक्टिव्हली कोणी बोलत असेल तर त्याच्याबद्दल CET काही सांगू शकत नाही। खरं आम्ही एवढं सांगू शकतो की आमची सिस्टीम जी आहे ती फुल प्रूफ आहे आणि जर काही विद्यार्थ्याला जर काही शंका असेल तर तो विद्यार्थी येतो, तो स्वतःचा परफॉर्मन्स बघतो आणि त्या पद्धतीने त्याचा रिझल्ट पण त्याला आम्ही दाखवतो। रिझल्ट दाखवण्याच्या आधी त्याला त्याचा प्रश्न दाखवतो, रिझल्ट नंतर सुद्धा त्याला काही शंका असेल ती पण आम्ही त्या शंका निरसन करतो। ठीक, थँक्यू। थँक्यू। कालचा प्रेसचा मेसेज आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी MSCET मध्ये झालेल्या पर्सेंटाईल घोटाळ्याचं खंडन केलेलं आहे। CET सेलकडनं आरोपांचं खंडन केलेलं आहे। CET 10वी आणि 12वी मुलांचे गुण हे पारदर्शकपणे दाखवते, तसंच या 2 परीक्षांची तुलना करणं योग्य नाही असं सुद्धा सरदेसाई म्हणाले।